हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता चालू आहे माझं. जर हिवाळ्यामध्ये तुम्हाला मॅनिक्युअर पेडिक्युअरची जराही माहिती नसेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. आणि हे बघा, सगळ्यात आधी गरम पाणी मी पायावर असं टाकून घेते. आणि मी जे आता तुम्हाला जेल दाखवलं ते गोल्ड नेचरचं आहे, म्हणजे क्रीम. तर कुठलाही क्रीम तुम्ही किंवा मॉइश्चरायझर टाईप तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही लावू शकता. तर पाणी घेतलं होतं मी आणि बस एक मग्गा पाणी घेतलं होतं मी गरम. बाकी थंड पाण्यानं घेणार होते पण गरम पाण्यानं थोडं लवकर हे होतं, क्रीमसुद्धा छान हे होतं. तर आता सगळं जे क्रीम आहे ते मी सगळ्या बोटांना लावून घेतलेलं आहे. तर जेल ते व्हाईट कलरचं नाही, गोल्डन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नाही आहे. तसं लावलं खूप सारं आहे मी, बघा. तर आता छान लावल्यानंतर बस 1-2 मिनिट ते इकडचे मी ब्रश मुद्दाम इथे लावत आहे, कारण ते जे क्रीम लावलं आहे ते नखांना सगळ्या बोटामध्ये थोडं ऑब्झर्व होत आहे, म्हणजे त्यांना छान त्याच्यामध्ये मुरत आहे. तोपर्यंत आजूबाजूच्या ह्याला मी ब्रश केलं. तर 1-2 मिनिट झाले तर छान, बघा. आता सगळे फिंगर मी व्यवस्थित घासून घेत आहे. सगळे नेल्स स्वच्छ होतात त्याने. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सगळे नेल्स मी ब्रशने घासलेले आहेत. इकडलेही सेम मी तसेच क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज घासून घेणार आहे. आणि मला नेलपेंट वगैरे काढायचं असेल तर मी ते धुतल्यानंतर काढेल. आता इथे मी थिनर म्हणजे जवळ घेतलेलं नाही आहे. तर मी सगळं फक्त मी नेल स्वच्छ करत आहे. नेलपेंट वगैरे मी थिनरने नंतर काढेल. तर बघा, त्या क्रीमचा फेस झालेला आहे आणि नेलसुद्धा खूप छान असे वाटत आहेत. तर आता धुते आणि तुम्हाला बघा, तुम्हाला सुद्धा हिवाळ्यात वाटत असेल, कारण हिवाळ्यात आपले नेलसुद्धा आणि आजूबाजूला जी डेड स्किन असते ते सुद्धा खूप जास्त खराब दिसते. तर त्याच्यामुळं हे असं करून, आणि आता जसे मी मगाशी हिल्स घासून दाखवले त्यासुद्धा मी ब्रशनी घासले. तर असं गरम पाण्याने हिवाळ्यात तुम्ही करू शकता, कारण आंघोळीच्या वेळेत आता हिवाळ्यात खूप जणांना हातपाय घासण्याची किंवा क्लीन करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. तर बघा किती जास्त स्वच्छ झालेले आहेत नेल्स, दोन्हीकडचे क्लीन झालेले आहेत. तर एक आणखी चॅनल आहे रेखा मराठी ब्लॉग, तिकडे सुद्धा जाऊन नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तिकडे सुद्धा फॉलो करा. तर आता बघा, मी छान नेल्स धुवून घेतलेले आहेत. तर दोन्हीही पायाचे बघा छान झालेले आहेत. तर आता झालेलं आहे माझं नेल्सचं क्लिनिंग. चला मग, कसा वाटला आजचा ब्लॉग? बाय.